आणि यानंतरची बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधला पुतळा पडला त्या संदर्भातली। काल हा पुतळा पडल्यानंतर या पुतळ्यासंदर्भातली चौकशी आता सुरू झालेली आहे आणि ही चौकशी करण्यासाठी आणि प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मालवण पोलिसांचं पथक सध्या सिंधुदुर्गातून मुंबईमध्ये दाखल झाले। सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल संध्याकाळी कोसळल्या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात झाली आहे। महाराजांचा पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पीडब्ल्यूडीनं दाखल केलेल्या तक्रारीत शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। शिवाय वारंवार पुतळ्यासंदर्भात तक्रारी येत होत्या असंही म्हटलं गेले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोटमध्ये नौदलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता, जो 8 महिन्यांमध्ये कोसळला। हा पुतळा कल्याणमधले शिल्पकार जयदीप आपटे यांनी साकारला होता। जयदीप आपटे यांच्याशी एनडीटीव्ही मराठीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस ते आपल्या राहत्या घरी नव्हते। त्यांच्या राहत्या घराला कुलूप होतं। जयदीप आपटे यांच्या घराच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या ठिकाणी छत्रपती महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता। नौदलाच्या स्थापनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते। मात्र तो पुतळा काल कोसळला आणि ही बातमी समोर येताच विरोधकांनी सरकारवर एकच टीकेची झोड उठवली होती। संबंधित जे कंत्राटदार आहे शिल्पकार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे। सध्या मी कल्याणमध्ये बाजारपेठ परिसरात आहे। स्वामीनारायण या बिल्डिंगमध्ये आहे, ज्या ठिकाणी जे पुतळ्याचे शिल्पकार होते जयदीप आपटे यांचा हे घर आहे। मात्र ते घरात नाही आहे, घरात कुलूप लावण्यात आले आहे। घटनाची माहिती मिळताच जयदीप आपटे हे सिंधुदुर्गसाठी रवाना झाले आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत मी पुतळा बघत नाही, घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी पुतळा बघूनच मी पुढची प्रतिक्रिया देणार आहे। सध्या त्यांच्या घरात कुलूप आहे। आता जयदीप जे आपटे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आम्हाला या ठिकाणी भेटू शकली नाहीये। कल्याणहून अमजद खान, एनडीटीव्ही मराठी। हा पुतळा राज्य सरकारच्या मते नौदलानं बनवला होता आणि आता हा पुतळा पडल्यानंतर पीडब्ल्यूडीनं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यानं पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे। ही तक्रार दाखल करताना सार्वजनिक बांधकाम खात्यानं नेमकं काय म्हटले ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। पीडब्ल्यूडीनं तक्रारीमध्ये असं म्हटलंय की पुतळ्याचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं होतं। पुतळ्याच्या सांध्यांसाठी वापरलेले जे नटबोल्ट्स होते ते गंजलेले नटबोल्ट्स होते। पुतळ्याला गंज लागला होता, त्यामुळे पुतळ्याला तडे जाण्याची शक्यता पुतळा पाहण्यासाठी येणारे पर्यटक, तिथे राहणारे स्थानिक आणि शिवभक्त यांनीही व्यक्त केली होती। शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्या संगनमतानं मानवी जीवितहानीचा प्रयत्न झाला असं या तक्रारीमध्ये म्हटलं गेले। पुतळा उभारणीसाठी सरकारनं दिलेल्या निधीचा योग्य प्रकारे वापर करण्यात आला नाही असाही पीडब्ल्यूडीचा ठपका आहे। याशिवाय निकृष्ट दर्जाचं बांधकाम करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं असंही पीडब्ल्यूडीनं आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलंय। शिवरायांचा पुतळा बनवणारे जयदीप आपटे यांनी जेव्हा हा पुतळा काही महिन्यांपूर्वी बनवला होता, गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये हा पुतळा बनवायला सुरुवात केली होती। पुतळा पूर्ण झाल्यानंतर अत्यंत कमी वयाचे शिल्पकार म्हणून त्यांची एक मुलाखत छापून आली होती। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की शिवरायांच्या पुतळ्याच्या 3 वर्षांचं काम होतं, जे त्यांनी 6 महिन्यांमध्ये पूर्ण केलं होतं। म्हणजे कोणत्याही व्यक्तीला हा पुतळा बनवायला साधारण 3 वर्ष लागली होती, पण आपटे यांनी हा पुतळा फक्त 6 महिन्यांमध्ये पूर्ण केला। सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळं संपेल असं मला तेव्हाही वाटलं होतं असं आपटेंनी म्हटलं होतं। शिवरायांच्या पुतळ्याचे 3 नमुने बनवण्यात आले होते, त्यापैकी 2 हे नौदल अधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या, जी मानकं दिली होती त्यानुसार बनवण्यात आले होते आणि त्यातला एक जो नमुना होता तो अचानकपणे बनवण्यात आला होता। पण जे शिल्प बनवण्यात आलं, फायनल जो पुतळा बनवण्यात आला तो या 3ऱ्या नमुन्यानुसारच बनवण्यात आला, कारण तोच 3रा नमुना शिल्पासाठी निवडण्यात गेला।
कमी वेळेमध्ये काम पूर्ण करण्यासाठी 3 डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घ्यायचं ठरवलं. ही नवतंत्रज्ञान आहे जे वापरायचं ठरवलं होतं. हा पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जागेवर नेला जातो. खरं तर जेव्हा जेव्हा पुतळा बनवला जातो त्यावेळेस हीच पद्धत असते, पण इथे ते शक्य नव्हतं कारण वेळ कमी होता आणि पुतळा जागेपर्यंत नेण्यासाठी रस्ते सुद्धा लहान होते, रस्ते अरुंद होते, वेळ कमी होता. त्यामुळे पुतळा हा एकत्र न बनवता जागेवर जाऊन जोडणं असं ठरलं होतं आणि त्यानुसार ऑक्टोबरला पुतळ्याच्या जोडणीचं काम सुरू झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर राज्यातले अनेक मंत्री, आमदार पुतळा जिथे कोसळला त्या ठिकाणाला भेट देतात. सिंधुदुर्गमधले आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा मालवणमध्ये या पुतळा पडलेल्या ठिकाणाला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावणार आहे. की अरबी समुद्रातला जो महाराजांचा पुतळा होता हा अजून होऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर जर भव्य असा पुतळा आपण याच ठिकाणी करू शकलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तो नेव्हीला गिफ्ट म्हणून देऊन त्यांनी तो पुन्हा एकदा या ठिकाणी पुनर्स्थापित केला तर खऱ्या अर्थाने वाईटातून जसं चांगलं निघतं तसं या ठिकाणी घडू शकेल असं मला वाटतं. हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. प्रत्येकाच्या मनात, तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्याच आमच्या मनात सुद्धा आहेत. शेवटी एखादा अपघात झाला तर त्याला आपण अपघात म्हणून बघितलं पाहिजे आणि महाराजांचं जे काय उत्तुंग असं कर्तृत्व आहे ते अरबी समुद्रामध्ये उभं राहावं असं अनेक शिवप्रेमींची इच्छा होती. आज काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कायदेशीर अडचणीमुळे या ठिकाणी हे होऊ शकलेलं नाही. तर मला असं वाटतं की जोपर्यंत मुंबईचा पुतळा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा हा या ठिकाणी उभारला जावा आणि छत्रपतींनी स्वतः या सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केलेली आहे. हा पुतळा ज्यावेळेला उभारला त्यावेळेला नेव्ही डे व्हायचा होता, त्याच्यामुळे घाईघाईने सगळे निर्णय घेण्यात आले, आर्किटेक्टची अपॉइंटमेंट झाली. परंतु आता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे आणि असं म्हणूया की कदाचित महाराजांची तशी इच्छा असेल की अरबी समुद्रामध्ये त्यांचा अतिशय भव्य असा पुतळा ताबडतोब उभारला जावा. तर आपण एक चांगल्या दृष्टीने त्याच्याकडे बघूया आणि ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण होता कामा नये, दोन्ही बाजूने होता कामा नये असं मला वाटतं. आणि लोकसभेच्या निवडणुकी अगोदर श्रेय लाटण्यासाठी घाईघाईनं या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय आणि असेच आरोप हुसेन दलवाई यांनीही केलेत. जो छत्रपति शिवाजी महाराज जिसे आप महाराष्ट्र को विश्वगुरु तो आप बन गए, ये तो विश्व पुरुष थे. और नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जो आए थे सिंधुदुर्ग किले पर उनको उद्घाटन करने के लिए, इंडियन नेवी का प्रोग्राम था. बहुत ही जल्दबाजी में किया लोकसभा चुनाव से पहले. देखो हमने किया वो बताना था, श्रेयवाद की लड़ाई थी. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ज्या गोष्टीचं प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं तिथे तिथे प्रश्न आला. संसद गळते आहे, अटल सेतू तिथेही प्रॉब्लेम झालेले आहेत, त्याला तडे गेलेले आहेत. राम मंदिराची अवस्था काय आहे सगळ्यांनाच माहिती आहे. जिथे तिथे पंतप्रधान उद्घाटन करतात तिथे तिथे हे असं होतं. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी हा निसर्गाचा संकेत आहे की त्यांनी कुठल्या गोष्टीला हात लावला की ती गोष्ट नीट होत नाही. या देशाची अर्थव्यवस्था ही कोसळलेली आहे, सगळ्याच कोसळत आहेत. त्यांनी जे जे केलेलं आहे गेल्या 10 वर्षात, हे 11 वर्ष आहे, ते सगळंच कोसळतंय आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि शिवाजी महाराजांच्या कामातही यांनी घोटाळा करण्याचं सोडलं नाही असा घणाघात संजय राऊत यांनी केला आणि शिवाय मुघलांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा असा अपमान केला नव्हता असंही संजय राऊत यांनी सुनावले. जो PWD मिनिस्टर है जिसके अंदर ये सब जिम्मा है उसका, रविंद्र चव्हाण को बर्खास्त करना चाहिए. क्योंकि ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी सोडलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात सुद्धा ह्यांनी लाखो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं. आपापल्या लोकांना टेंडर, आपापल्या लोकांना कामं दिली. अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा. मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर, पण छत्रपतींचा असा अपमान
मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता. आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले, पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी संजय राऊत यांनी केली. आणि याशिवाय ज्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नजरेसमोर हा पुतळा पडला त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना बडतर्फ करा अशीही मागणी राऊतांनी केली आहे. ये जो बेईमान गद्दारों की सरकार है, उसने जो शिवाजी महाराज जी का जो पुतला बनाया वो टूट गया है. अच्छे मन से नहीं बनाया, राजनीतिक मन से बनाया. मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूँ कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है. मैं जो PWD मिनिस्टर है, जिसके अंदर ये सब जिम्मा है उसका, रविंद्र चव्हाण को बर्खास्त करना चाहिए, क्योंकि ये छत्रपती. असं आहे, तुम्ही या पद्धतीनं ते झटकून टाकणं हे बरोबर नाही. त्यांनी सिरियसली या संबंधामध्ये माफी मागायला पाहिजे होती. ती न मागताना काहीतरी कारणं द्यायची आणि त्याचं समर्थन करायचं. कोसळल्याचं समर्थन आहे हे लक्षात घ्या. आणि त्याची जबाबदारी जर टाळत असतील, नौदलावर टाकत असतील, तर ते तर हास्यास्पद गोष्ट आहे असं मी समजतो. नौदलाने केलं की कुणी केलं हा मुद्दा नाही. महाराष्ट्रात केलं होतं ना, तुमची जबाबदारी नाही का? जबाबदारी टाळण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आणि नौदलाने जर केलं तर याची जबाबदारी प्रधानमंत्र्यांवर टाकली पाहिजे. त्यांना राजीनामा द्यायला सांगतात का मुख्यमंत्री? मग मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट या संबंधामध्ये भूमिका घ्यावी. आणि सरकारच्या डोक्यात हवा गेली आहे. मर्जीतल्या लोकांना कंत्राटं दिली जातात, मर्जीतल्या लोकांना कामं दिली जातात, मग त्या कामांमध्ये घोटाळे होतात असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आणि समुद्रकिनारी उभा केलेला हा काही शिवाजी महाराजांचा किंवा इतर महान पुरुषांचा हा काही पहिला पुतळा नव्हता, मग हाच पुतळा कसा कोसळला असा सवाल हुसेन दलवाईंनी केलाय. सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे. त्यात किती कमिशन मिळालं ह्या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल. ठेकेदार, शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. हा पुतळा आता केसरकर असं म्हणतात 100 फुटी पुतळा करू. आता तुम्ही तर राहणार आहात का सत्तेवर 100 फुटी करायला? आता आम्ही बघू महाराजांचा पुतळा कसा करायचा. तर ज्या ठिकाणी हा पुतळा पडला तिथे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही भेट दिली आणि सतेज पाटील यांनीही सरकारवर या संदर्भात अनेक आरोप केलेत. आणि शिवाय पुतळा पडल्यानंतर हे आता नेव्हीवर ढकलू नका असंही सरकारला सांगितलंय. परंतु आपटेंना कुणी सांगितलं नेव्हीला की आपटेंनाच काम द्या, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारं नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं. अगदी राम सुतारांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये ज्यांनी अनेक भव्य दिव्य वास्तू या देशामध्ये उभ्या केलेल्या, अशा व्यक्तिमत्वाला का बोलवलं गेलं नाही? आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. फक्त 8च महिन्यामध्ये पुतळा कोसळतोच कसा असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी ही व्यवस्था आता उलथून टाकली पाहिजे असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. स्मारक ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हटलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गड किल्ले आहेत. पण महाराजांच्या नावानं राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का हे बघायचं इतकंच राहिलं. ही प्रतीकांची राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजी राजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले,
मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातल्या भिंती.